नमस्कार, मी सोनाली स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते। महाशिवरात्री पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। महाशिवरात्रीला एक छोटी चूक झाली तर तुमची पूजा अपूर्ण राहू शकते। होय भक्तांनो, महाशिवरात्री हा वर्षातील सर्वात पवित्र दिवस आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण पूजा विधी, अभिषेकाची योग्य पद्धत, 4 पूजा आणि उपवासाचे नियम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हर हर महादेव। महाशिवरात्रीचे महत्त्व। महाशिवरात्रीचे महत्त्व खूप आहे। महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा दिवस मानला जातो। या दिवशी उपवास, जप आणि रात्रभर जागरण केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात। असे मानले जाते की या दिवशी शिवतत्व अत्यंत सक्रिय असते, म्हणूनच या दिवशी केलेली साधना अनेक पटीने फलदायी ठरते। पूजाची तयारी कशी करायची? पूजा करण्यापूर्वी आवश्यक साहित्य जवळ ठेवा। हे सर्व साहित्य एकत्र करा। शिवलिंग किंवा शिवमूर्ती, दूध, दही, मध, तूप, साखर, बेलपत्र, फळे, फुले, धूप, दीप, फुले, फळे किंवा नैवेद्य। पूजा स्वच्छ ठिकाणी करावी। शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। सकाळची सुरुवात। महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे। आता दोन्ही हात जोडून संकल्प करा। हे भगवान शंकर, मी आज महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा करत आहे। माझ्या सर्व चुका माफ करा आणि माझ्या कुटुंबाला सुख शांती द्या। यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप सुरू करा। अभिषेक कसा करावा याचा मुख्य भाग मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहू, शिवलिंग अभिषेक। अभिषेक करताना प्रत्येक वेळेस ओम नमः शिवाय म्हणावे। अभिषेक क्रम असा आहे, प्रथम तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर दुधाने अभिषेक करा, मग दही अर्पण करा, त्यानंतर मध, मग तूप, साखर अर्पण करा, शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घाला। यानंतर बेलपत्र अर्पण करा। लक्षात ठेवा, बेलपत्र उलटे ठेवू नका, तुटलेले बेलपत्र वापरू नका। 3 किंवा 5 बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते। मंत्र जप करू शकता। अभिषेकानंतर शांतपणे बसून मंत्र जप करा। ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा, त्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हणा। हा मंत्र खूप प्रभावी आहे, आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। 4 प्रहर पूजा। महाशिवरात्रीला रात्री 4 वेळा पूजा करणे विशेष पुण्यकारक मानले। पहिला प्रहर जल अभिषेक, दुसरा प्रहर दूध अभिषेक, तिसरा प्रहर दही आणि मध, चौथा प्रहर गंगाजल आणि बेलपत्र। रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय जप केल्यास विशेष कृपा प्राप्त होते। महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये? महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीपत्र शिवलिंगावर अर्पण करू नये, शिवलिंगावर हळद लावू नये, राग वाद टाळावे, मन शांत आणि भक्तिभावाने ठेवावे। उपवास कसा सोडावा? दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून प्रथम भगवान शिवांना नैवेद्य दाखवावा, त्यानंतर फलाहार किंवा साधे सात्विक अन्न घेऊन उपवास सोडा। उपवास श्रद्धेने केल्या जीवनातील अडथळे दूर होतात। भक्तांनो, महाशिवरात्री हा फक्त सण नाही तर आत्मशुद्धीचा दिवस आहे। या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा नक्कीच फळ देते। जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव।